जसं तुम्ही बघायला आपण बोलत असताना विषय निघाला की मधला एक काळ होता की त्या काळामध्ये इतकं पैठणीकडे लक्ष दिलं जात नव्हतं किंवा थोडीशी दुर्लक्षित होती, ती आता खूप छान पद्धतीनं फोकसमध्ये आली आहे. तर हा जो ट्रेंड बदललाय याकडे आपण कसं पाहता? ट्रेंड तर खरं ह्या टेक्नॉलॉजीमुळे बदलला. कुठंतरी आम्हाला सुद्धा ह्या पैठणीचं म्हणजे ह्या आपलं चॅनल असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही जे न्यूज देतात ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे पैठणीला सुद्धा खूप सपोर्ट झालाय. अदरवाईज पैठणी लोकांपर्यंत पोहोचवायची कशी हा मोठा विषय होता. पण अलीकडच्या ह्या 10-15 वर्षामध्ये आम्हाला त्याची खूप मोठी मदत झाली. मी एक आवर्जून सांगेल तर आमच्या पैठणीमध्ये जर चमत्कार जो झाला असेल तो आदेश भाऊ बांदेकर, तुम्हाला नाव माहित असेल. त्यांनी जे तो होम मिनिस्टर कार्यक्रम जो केला ना, तर त्या कार्यक्रमामुळे पैठणी घराघरापर्यंत पोहोचली आणि पैठणीला खरोखर तिथं खूप मोठा सपोर्ट झाला. बरं, आदेश बांदेकर जर हा कार्यक्रम पाहत असतील तर, नाही तर मी लिंक पाठवेनच त्यांना. अरे आम्ही तर आदेश भाऊ एकदा शिर्डीला आले होते दर्शनाला, तर मी त्यांना आमच्या प्रोजेक्टला जेव्हा त्यांनी भेट दिली तर आम्ही म्हटलं तुम्ही त्या साईबाबाला मानतात, आमचे सगळे विणकर तुम्हाला साईबाबा मानतात. क्या बात है, क्या बात. तर आणि खरोखर त्यांच्यामुळे आमच्या सगळ्याच विणकर बांधवांना खूप पैठणी उद्योगाला आणि येवल्याला वेगळं रूप आलेलं आहे.